मतदार बंधू भगिनींनो आणि लाडक्या बहिणींना माझा जय महाराष्ट्र। मी इंजिनियर प्रल्हाद दोघे पाटील शिवसेना पुरस्कृत शिट्टी या चिन्हावर जिल्हा परिषद झरी 11 मधून निवडणूक लढवित आहे। मी 31 वर्षे शासनाच्या सेवेमधून निवृत्त झाल्यानंतर माझ्या मूळ गावी काहीतरी गोरगरीब जनतेसाठी तळमळीने काहीतरी काम करायची इच्छा झाली आणि गेल्या 4 वर्षापासून मी गोरगरिबांमध्ये विविध शासकीय योजना असू द्या, दवाखान्याचे कामे असू द्या, पोलीस स्टेशनचे कामे असू द्या, विम्याचे कामे असू द्या, हे सर्व कामे पार पाडले। आणि गेल्या शिंदे साहेबांची जी महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आहे त्याचे मी सर्वांचे फॉर्म भरून CSC सेंटरवर जाऊन त्यांच्या पगारी चालू केल्या आणि हीच खरी मोठी कमाई माझी आयुष्यात की लाडक्या बहिणींना कशी मदत करता येईल ही मी केली। आणि हे सर्व आमचे आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केले। माझा इथून पुढे एक आपण विजयी करणार यात कुठलीही शंका नाही। झरी गावासाठी, झरी सर्कलमधील 10 गावांसाठी मी जी योजना राबविणार आहे त्यासाठी ग्रामविकास पंतप्रधान योजना असू द्या, विमा योजना असू द्या किंवा आणखी कुठल्याही शासकीय योजना असू द्या, त्या योजना घराघरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करेल आणि पोहोचवेल। सध्या गोरगरीब जनता ही खेड्यापाड्यात खूप आहे, ते अज्ञानात आहेत आणि त्यांच्यापर्यंत सगळ्या योजना जर पोहोचविल्या तर त्यांना कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही। मुख्यमंत्री साहेबांनी, शिंदे साहेब असताना त्यांनी 1 रुपया पीक विमा चालू केला होता, त्यावेळेस बरेच खूप शेतकरी आनंदी होते, पण यावर्षी तसे झाले नाही आणि त्यामुळे शेतकरी वर्गांना पुन्हा काहीतरी करता येईल या माध्यमातून मी प्रयत्न करेल। जिल्हा अंतर्गत येणाऱ्या ज्या काही योजना असतात त्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही, त्यासाठी आपण काय भूमिका आहे? इथले राजकारणी काय, त्यांना कुठल्या योजना येतात आणि कुठल्या योजनेचा लोकांना बेनिफिट होईल हे माहीत नसते। ग्रामपंचायतला ग्रामविकासामधून भरपूर निधी येतो आणि ते सरपंच आणि ग्रामविकास यांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतच्या एरियामध्ये त्याचा निधी उपयोग केला जातो। 25-15 असू द्या, 90-10 असू द्या, ह्या निधीमधून ग्रामविकासाचा विकास साधता येतो। आणि हे सर्वांना जर माहीत असेल, सदस्य असू द्या किंवा सरपंच असू द्या किंवा ग्रामविकास असू, यांनी जर शासनामध्ये जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी जर प्रयत्न केला तर शासन निश्चितच तुम्हाला निधी देतो। मी असे समजतो की गेल्या 4 वर्षापासून जे मी कार्य केले गोरगरिबात महिलांमध्ये, त्याच्यामुळे माझ्या समोर बलाढ्य हा किंवा शब्द नाही। जी जनता ठरवेल तोच बलाढ्य राहील। आणि राहिल्या धनदांडी शक्ती, त्याचा तर तुम्ही आता परभणी असू द्या किंवा इतर नगर असू द्या, अहिल्यादेवी नगर असू द्या, यामध्ये तुम्ही धनशक्ती किंवा जनशक्ती काय चालते हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे। 2 दिवस उरले प्रचाराला 2 दिवस नाही, गेले 4 वर्षापासून मी माझ्या याचा प्रचार करीत आहे। आणि प्रचार म्हणजे गोरगरीब जनतेमध्ये वेगवेगळ्या योजना राबविल्या, त्यांचे कामे केले। आणि प्रचार म्हणजे नुसतं मत द्या, हे मत सहजासहजी तुम्हाला गोरगरीब जनता देत नाही, सामान्य जनता देत नाही। सामान्य जनता फक्त तुमचं काम पाहते, कार्य पाहते आणि तुम्ही किती जरी आमिष दाखविलं तर ही सामान्य जनता तुमच्या आमिषाला बळी पडणार नाही, याची आपण गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी। नाही, आता हे पक्ष श्रेष्ठी ठरविल। आता सभा झाली तर चांगलं, नाहीतरी शिंदे साहेबांचे जे विचार आहेत, डॉक्टर शिंदे साहेबांचे जे विचार आहेत हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवलेले आहेत। शिंदे साहेबांनी ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजना सर्व जनतेमध्ये पोहोचवलेल्या आहेत। त्याच्यामुळे सभा झाली तरी ठीक, नाही झाली तरी ठीक। झरी सर्कलचा विकास माझ्या पक्ष कोणीच केला नाही। आता स्थानिक जर जे सरपंच असतील तर गेले 2.5 वर्ष झाले ते, आणि पूर्वी 2.5 वर्षे ते हे होते विरोधी पक्षनेते, त्यांनी काय विकास केला हे कधी तर काही मला दिसलं नाही। ज्यावेळेस आम्ही एखादे पोस्ट टाकतो त्याच वेळेस त्यांचा विकास सुरू होतो। आणि मला तर वाटतंय मी ज्यावेळेस पासून सरपंच पाहतो यांना, त्यावेळेस पासून तर एक बिन अधिकृतरित्या लोकांसमोर ग्रामविकास आपलं ग्रामसभा झालेली दिसून येत नाही। ग्रामसभा झाली तर लोकांचे प्रश्न कळतील, तुम्हाला प्रश्नच जर कळाले नाही तर त्याचं उत्तर काय देणार? ज्यावेळेस आम्ही एखादी पोस्ट किंवा एखादं स्टेटस टाकलं तर तुम्हाला कळतंय की झरीमध्ये काही विकास झालेला नाही म्हणून। तर मतदारांना काय म्हणतात? मतदारांना एवढेच आवाहन करतो की मी एक सुशिक्षित आहे, मला न मुलासाठी कमवायचं, न मुलीसाठी कमवायचं, न घर बांधायचं, न शेत विकत घ्यायचं। मला फक्त एकच आहे, आपल्या गोरगरिबाची जे योजना आहे त्यांच्यासाठी काम करेल, त्यांच्यामध्ये फिरेल, त्यांच्यासाठी मदतीसाठी 24 तास उपलब्ध राहील। गेल्या 4 वर्षापासून माझ्या दरवाजा अद्याप मी लॉक लावलेलं नाही आणि निश्चित जनता मला
सहकार्य करेल. येणाऱ्या 7 तारखेला आपण शिट्टीचं बटन दाबा आणि प्रचंड मताने विजय करा. जय हिंद.